राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची नागपूरमध्ये बैठक सुरू झालेली आहे। भाजपकडून बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असल्याची माहिती आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये खलबतं होऊ शकतात। बैठकीला विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित आहेत। नागपूरमधील रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती भवनात ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते आणि याच बैठकीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते सध्या आपल्यासोबत आहेत। मंगेश, खरं तर महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक सुरू झालेली आहे। नेमकं काय घडतंय बैठकीत? नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भाजपची आज विदर्भ प्रांत बैठक नागपूरच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात सुरू झाली आहे। ही बैठक 8:30 वाजतापासून सुरू झाली असून या बैठकीत संघाचे विदर्भ प्रांत आणि भाजपचे विदर्भातील आमदार आणि वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहे। या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीत उपस्थित आहे। संघाकडून विदर्भ प्रांत संचालक दीपकराव तामशेट्टीवार आणि विदर्भ प्रांत सरसंघचालक श्रीधर गाडगे आणि राजेश लोहिया असे 150 पदाधिकारी या बैठकीत उपस्थित आहे। संघ आणि भाजप यांच्यातील ही समन्वय बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका आहे। या बैठकीला अधिक महत्त्व राहणार आहे। या बैठकीसाठी या ठिकाणी सकाळी 8:30 वाजून आतापर्यंत 1 ते 1.5 तास या बैठकीला झाले आहे। या बैठकीत येत्या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये निश्चित योजना निश्चित केली जाईल। ही बैठक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर होत असल्यामुळे या बैठकीत काय घडतं याकडे असंच लक्ष ठेवून राहा। दुर्तास, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।